कुछ दिन पहले स्पर्श फाउंडेशन की तरफ से हम कुछ ज़रूरतमंदों और बच्चों को कंबल बांटने गए थे। वहाँ ठंड तो थी, लेकिन उससे भी ज़्यादा ठंडी थी बच्चों की ज़िंदगी में पढ़ाई की कमी। इन मासूम आँखों में सपने तो थे, पर उन्हें पूरा करने का रास्ता नहीं। तभी हमने ठान लिया कि सिर्फ कंबल नहीं, अब इन बच्चों को एक भविष्य भी देना है। और यही से शुरू हुई इन बच्चों के लिए एक नए स्कूल की कहानी। धरला बाबांचा आवाज कानात, जाग जा रे शाळेत जा, तुझं जग आहे दारात। पहिला शाळेचा दिवस आज, ढगात उगवला नवा साज, धरून घेतलं स्वप्न बाहेर, स्पर्श फाउंडेशनमुळे हे सगळं घडले। पहिला शाळेचा दिवस आज, शाळेत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, आमच्या जिल्हा परिषद शाळा आनंद आश्रमच्या वतीने सर्वांचं स्वागत करते। आज आपल्याला शाळेमध्ये नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आपण इथे सर्वजण जमलेला आहात। तर मी सर्वप्रथम आमच्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी यांना, मोहिते सरांना विनंती करते की त्यांनी मातेकर मॅडम यांचं स्वागत करा। या शाळेच्या परिसरामध्ये ही मुलं कामाच्या निमित्ताने राहायला आलेली आहेत। स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा समखे मॅडम यांच्याकडून माहिती मिळाली या मुलांविषयी। तर आम्ही परवाच्या दिवशी शनिवारी गेलो होतो सकाळी, बऱ्यापैकी मुलं आणण्याचा प्रयत्न केला, पण तेवढा पालकांचा पण प्रतिसाद मिळत नाही, पण आमच्या परीने आम्ही प्रयत्न केले। आणि आज सकाळी आम्ही संवाद आपल्या सर्वांच्या सहकार्याने। तर आता पुढे कसं हे करायचं याबाबत थोडं मार्गदर्शन करा। त्यांना सांगितलेलं आहे, नाही तर पुरवठादाराकडनं आपण करून घेऊ। तसं शैक्षणिक साहित्यासाठी पण मॅडम सांगितलेलं आहे, पुस्तकं मिळतील। हो, आपल्याला पुस्तकं मिळून जातील। नाही कोणी पण सगळा वर्ग आपला वाटला, सरांच्या डोळ्यात उभं होती ताईचं हसू गोड गोड। चला मुलांनो गोष्ट ऐका, मनात उड्या भीती ओघळत होत। पहिला शाळेचा दिवस आज, जगात उगवला नवा साज, तुझं भरून घेतलं स्वप्न बाहेर, स्पर्श फाउंडेशनमुळे हे सगळं घडले। पहिला शाळेचा दिवस आज, जर हात न दिला असता कोणी हसून कोणी सा, कसं गाठलं असतं स्वप्नांचं अंगण, कशी सापडली असती ही वा। शाळा आनंद आश्रमच्या वतीने सर्व मान्यवरांचं स्वागत करते आणि आमच्या शाळेचे विद्यार्थी आपल्यासमोर 2 मिनिट स्वागत करतात। स्वागत झाले, दहा दिवसांनी गुरुजनाले
घेऊ